हाय, कशा आहात सर्व? चला आता मी बनवते छान असे मस्तपैकी कारले, ते पण माझ्या पद्धतीने. तर इतके छान लागतात फ्राय कारले ना. तर मी हे सर्व पाव किलो कारले स्वच्छ 2-3 पाण्याने धुतलेत आणि त्याला अशा मधून छान अशा कापा देऊया. त्याला मस्तपैकी धुतल्यानंतर चिरून काढायचे सर्व, आणि त्यातल्या ज्या बिया आहेत ते सर्व काढून टाकायच्या, कारण मग त्यामुळे कडूपणा लागतो. म्हणून त्या बिया काढायच्या आणि वरतून अजिबात त्याला छिलायची वगैरे गरज नाही. बघा, अशा सर्व बिया काढून घ्यायच्या त्याच्या, कारण ते जास्त कडू असतात, म्हणून बिया सर्व काढून टाकायच्या. अशा पद्धतीने तुम्ही कारले केले ना तर अजिबात कडू लागणार नाही. बघा, माझ्या पद्धतीने करू. आणि त्याच्यामध्ये सर्व असं मीठ भरायचं, सर्व पूर्ण सगळ्या कारल्यांमध्ये, जे 4-5 कारले आहेत त्याच्यामध्ये छान अशा. आणि जरा वाफायला ठेवायचे गॅसवरती, जास्त नाही, काय 15 मिनटं छान असे जरा वाफून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये हा मसाला माझा ऑलरेडी तयार केलेला आहे, पण मी दाखवते. याच्यामध्ये रवा वगैरे घातलेला आहे, तांदळाचं पीठ, धण्या जिऱ्याची पावडर, हळद, तिखट, लाल मीठ आणि रवा टाकलेला आहे मी. आधीचं माझं हे सर्व तयार होता मसाला, म्हणून मी तो ठेवलेला आहे त्याच्यामध्ये. आणि सर्व मिक्स करायचं. थोडी कोथिंबीर पण घालायची तुम्हाला हवे असेल तर. आणि छान हे सर्व एकत्र करून त्याला आपण जसं फिश फ्राय करतो ना, अगदी त्याप्रमाणेच करायचं. तोच मसाला आहे. जे फिश खात असणार त्यांना माहिती आहे, हा फिशचाच मसाला तयार केलेला आहे. आणि सेम त्याच्यामध्ये सर्व आपण ते रवा वगैरे टाकलं, त्याच्यात छान असे छान प्रेस करून त्याच्यामध्ये घ्यायचे. आणि वरती असे छान तेल ठेवायचं तापायला. आणि जो फिश फ्राय करतो त्याप्रमाणेच त्याला फ्राय करायचे. अजिबात हे कारले कडू होत नाही. 2 चपातीच्या ऐवजी तुम्ही 3 चपाती खाणार. बघा, हे कारले केले तर छान लागतात. असेही खाल्ले, वरण भातावरही खाल्ले तरी छान लागतात, किंवा भाजी म्हणून पण खाल्ले तरी पण खूप छान लागते. अजिबात कडू होणार नाही. तर नक्की बनवून बघा. अशा पद्धतीचे कारले खूप छान लागतात खायला. बघा, दोन्ही साईडने त्याला छान भाजून घ्यायचे. आणि मधला तो कवर आहे तो पण पुन्हा उलटा करून घ्यायचा. आणि त्याला पण छान भाजल्या गेले ना तर मग कुरकुरीत होतात एकदम. आणि हे बघा, असे मी उलटे करून घेतले दोन्ही साईडने. आहे का नाही फिश फ्रायसारखे? एकदम छान लागतात. आवडलं तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा.